आमच्या छत्रपतीचा अपमान करणाऱ्याला आम्ही कधीही सोडणार नाही. सर, पण वारंवार अशा पद्धतीने छत्रपतींचा अपमान होताना बघायला मिळत आहे वेगवेगळ्या राज्यांमधून. खरं तर हे जाणून बुजून सुद्धा षडयंत्र असू शकतं. त्यासाठी देशातल्या आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा सतर्क होणं गरजेचं आहे की महापुरुषांचा जाणून बुजून अवमान केला जातो. आज शेवटी आता आम्ही दुःखाचा विषय होता दादांचा, त्यामुळे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो होतो. आज ती पूर्ण माहिती घेतो आणि उद्यापासून आम्ही त्या प्रकरणाच्या पाठीशी लागतो. छत्रपतींसाठी मातीत उतरावं लागते, वारंवार आवाज उठावा लागतोय. पण राज्य सरकार एक आहे, ह्याही राज्यात एक आहे. केंद्रानं आणि राज्यांना दोन्हींनाही मिळून कायदाच केला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अपमान केला तर तो गुन्हा आजन्मपात्र असला पाहिजे. इथून पुढे म्हणजे महामानव असतील, महापुरुष असतील यांच्याबद्दल होणार नाही. आणि सगळ्याच महापुरुषांबद्दल हे कठोर कायदा होणं खूप गरजेचं आहे. ते राज्यांना आणि केंद्रानं करावं. मग अशा टायमाला आम्हाला दादांची पुन्हा आठवण येते. दादा असते तर दादाने असे कठोर कायदे करी. तुम्ही या ठिकाणी शोकसभेला आलेला आहात. शोकसभेला दादा खरं तर आज आपल्यामध्ये नाहीयेत. मात्र जवळपास 1 महिना झाला या सगळ्या गोष्टीला. महाराष्ट्राच्या अनेक जनतेच्या मनात असे विविध प्रश्न उत्पन्न होत आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं? ताई, इथे पोकळी भरूनच निघणार नाहीत. महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालंय ना दादाच्या जाण्यानं, की हे न भरून निघणारे सगळ्या जाती धर्मांचं, सगळ्या जनतेचं, या राज्याचं खूप मोठं वाटोळं दादाच्या जाण्यानं झालेलं आहे. दादा होते निर्भीडपणानं निर्णय घ्यायचे, परंतु आता ही खूप मोठी दादांनी वाट तयार केलेली आहे. ही आता जबाबदारी सुनित्राताईंवरती आहे. आता ते वाट चालवते दादाची. प्रश्न या निमित्ताने काही उपस्थित होत आहेत, उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली नाहीयेत. आता शंका कुटुंबाला असेल तर चौकशी व्हायला पाहिजे, पण आपण ज्याला माहीतच नाही त्याबद्दल काय बोलावं, ज्या गोष्टीची माहिती. बुलढाण्यामध्ये जो काही प्रकार घडला, हिंदुत्ववादी एका कार्यकर्त्याने खरं तर मारहाण केल्याचा आरोप आहे. पुण्यामध्ये आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, संघटक, भाजप. मी नाही बघितलं ते. मी बघितलं नाही. जर बघितलं नाही त्याच्यावर विनाकारण काहीतरी बोलायचं, आपल्याकडनं का स्टेटमेंट जायचं? सर, बुलढाण्यामध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये जी महिला आहे ती तुमची कार्यकर्ती आहे असा तुमच्यावरती आरोप आहे. इथं नको विषय, कारण ती विषय इथं नको. माझा सगळा महाराष्ट्रच कार्यकर्ता आहे. तुम्ही दादांसाठी या ठिकाणी आलेला आहात. रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का, की नेमकं सीसीटीव्ही कुठे गेले, किंवा या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने तपास होणं अपेक्षित आहे, ज्या वेगाने तपास होणं अपेक्षित आहे, तुम्हाला वाटतंय की व्हायला पाहिजे? आधी असं नव्हतं वाटत खरंच, पण जसं त्या प्रेस व्हायला लागल्या तसं महाराष्ट्राला कोड पडलंय वाटतंय. परंतु आता काय आहे, ज्या गोष्टीची आपल्याला माहीतच नाही त्या गोष्टीबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ते संयुक्तिक नाही होणार. पण कुटुंबांना, त्यांच्या परिवारांना जर वाटत असेल तर चौकशी व्हायला पाहिजे. परंतु आता काय चौकशा होत्या जात्या, आमच्या दादा परत येणार नाही आहेत. राज्याचं जे नुकसान व्हायचं ते झालेलं आहे. पुन्हा दादासारखी माणूस घडणं 2-2, 4-4 पिढ्या जातो. परिवारांना सगळ्यांना जर संशय वाटतच असेल, आपल्याला त्या विषयाबद्दलचं माहीतच नाही, तर चौकशी करायला पाहिजे ना. पण त्या चौकशा केल्या काय, नाही केल्या काय, आता आमच्या दादा परत येणार नाही आहेत आणि राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. म्हणून धन्यवाद. तुम्हाला चौकशीला वेळ का लागतोय? तुम्हाला काय वाटतं? अहवाल कसा समोर? तुम्हाला काय वाटतं? मी म्हणलं ताई, की मला त्याच्याबद्दलची माहितीच नाहीये. फक्त मी एक भावना, जशी तुमची भावना आहे, जशी महाराष्ट्राची भावना आहे, जशी मागणी, तशी माझं